चलो चलते ही क्रीज पे जो आप यहाँ पे मैच देख रहे हैं रनआउट के रूप में जरूर विकेट यहाँ पे प्राप्त होगी। दो यानी कि 3 विकेट के नुकसान पे खेलते हुए सिलारवाड़ी टीम। स्कोर हो चुका है अब तक 7 रन। तलपेड़ की गेंदबाजी देखी जाए तो बहुत ही बेहतरीन गेंदबाजी अब तक 3 विकेट और 7 रन दिए। अच्छी गेंदबाजी यहाँ पे योगेश की विकेट यहाँ पे पहली ओवर यहाँ पे समाप्त हुई। एक ओवर समाप्ति के बाद स्कोर आ चुका है स्कोर बोर्ड पे 7 रन और बिना 3 विकेट के नुकसान में खेलते हुए यहाँ पे सिलारवाड़ी टीम। एक अच्छी शुरुआत यहाँ पे तलपेड़ टीम के गेंदबाजों ने की। 3 विकेट ले 7 विकेट यहाँ पे प्राप्त किए। 7 रन यहाँ पे आ गए। एक अच्छी बैटिंग करने की जरूरत है यहाँ पे बल्लेबाजी करने की जरूरत है यहाँ सिलारवाड़ी टीम को। जब तक नीलेश अब तक क्रीज पे खड़े तब तक शायद सिलारवाड़ी टीम की कोई डरने की बात नहीं है। इस बार नए गेंदबाज राजा हा बैकफुट जाके खेलने की कोशिश सीधा फाइनली करी गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। माइंड ब्लोइंग शॉट सुपर डुपर सिक्सर के साथ। जब तक नीलेश क्रीज पे खड़े तब तक यहाँ पे सिलारवाड़ी का उम्मीद जरूर जगी रहेगी। एक अच्छी शुरुआत यहाँ पे यहाँ पे 3 विकेट जाने के बावजूद भी यहाँ पे सिलारवाड़ी की टीम 2 बल्लेबाज यहाँ पे अपनी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए फुल टॉस लेंगे यहाँ पे हवा में गेंद हवे फायर किया था गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर जाएगी 6 रनों के लिए। माइंड ब्लोन शॉट सुपर डुपर सिक्सर के साथ फुटबॉल शॉट यहाँ पे लगाते हुए अच्छी बल्लेबाजी यहाँ पे बैकफुट जाके खेलने की कोशिश फुटओवर का इस्तेमाल और बल्ले का इस्तेमाल यहाँ पे बहुत ही टाइमिंग सही होने के कारण गेंद सीधी जाती बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। शायद ऐसा लग रहा था कि ये 3 विकेट जाने के बाद सिलारवाड़ी टीम इतना स्कोर खड़ा नहीं कर पाएगी मगर जब तक नीलेश क्रीज पे खड़े तब तक यहाँ पे पूरी उम्मीद के साथ बल्लेबाजी करेंगे अपनी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी यहाँ पे करते हुए नीलेश। राजा गेंदबाजी करते हुए तलपेड़ टीम की तरफ से फुल टॉस लेंगे यहाँ पे कले का इस्तेमाल गेंद सीधी बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए जबरदस्त फट यहाँ पे खेलते हुए फुटबॉल शॉट लगाते हुए आप हर गेंद बैक टू बैक और हैट्रिक लग चुके छक्के की। एक अच्छी शुरुआत खराब शुरुआत जरूर हुई थी मगर नीलेश ने पूरी उम्मीद के साथ बल्लेबाजी करते हुए पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी करते हुए अपनी टीम का स्कोर यहाँ पे अब तक आ चुका है 25 रन। 3 विकेट के नुकसान पे खेलते हुए सिलारवाड़ी टीम 25 रनों पे राजा गेंदबाजी करते हुए तलपेड़ टीम की तरफ से हा इस बार तो क्रीज बहुत ही खूबसूरती के साथ गेंद जरूर डाली थी मगर टाइमिंग सही न होने के कारण यहाँ पे नीलेश की विकेट बड़ी सफलता बड़ी विकेट बड़ी मछली यहाँ पे हाथ में लगे राजा ने गेंद को थोड़ा सा मूव करने की जरूर कोशिश की और बल्लेबाज यहाँ पे समझ नहीं पाए गेंद सीधी स्टंप का हिट हुई और यहाँ पे नीलेश की विकेट। 4 विकेट के नुकसान पे 25 रन में खेलते हुए सिलारवाड़ी टीम जरूर नाराज यहाँ पे नीलेश दिखाई देते हुए क्योंकि पूरी जिम्मेदारी के साथ बल्लेबाजी की। 25 रनों का स्कोर आ चुका है अब तक सिलारवाड़ी टीम को 4 विकेट के नुकसान में खेलते हुए। एक अच्छी कोशिश की थी बहुत ही खूबसूरती के साथ मगर इस बार राजा ने गेंद को थोड़ा सा गुड लेन डालने की कोशिश की बल्लेबाज को समझ नहीं आई गेंद सीधी स्टंप को हिट हुई। या वे 1 रन यहाँ पे धोत्रेवाडी टीम आणि मेचकरवाडी टीम आपण या ठिकाणी यायचं आहे। धोत्रेवाडी संघ आणि मेचकरवाडी संघाचे कर्णधार या ठिकाणी चिट्ठी उडवण्याचा कार्यक्रम केला जातोय। गेंद को चूके यहाँ पे थोड़ा सा स्लो डालने की कोशिश की 26 रन यहाँ पे और समाप्ति 2 ओवर समाप्ति के बाद स्कोर आज का स्कोर बोर्ड पे 26 रन 4 विकेट के नुकसान पे खेलते हुए यहाँ पे सिलारवाड़ी टीम। नीलेश ने शुरुआत तो बेहतरीन की यहाँ पे मगर 2 गेंद यहाँ पे चूके उसके वजह से कोई रन आया नहीं है। वो एक यहाँ पे रन स्कोर वहीं पे रुक चुका था। तलपेड़ टीम को जीतने के लिए 27 रन का लक्ष्य 12 गेंदों के मुकाबले में। धोत्रेवाडी संघाचा कर्णधार धोत्रेवाडी संघाचा कर्णधार या आणि या काय बोलतो पाणी
आणि नंतर आपण आवाज ऐकण्यावर होता उत्तम पाधीर यांचा. पुढील समोरचा आपण त्याला प्रचारण करतोय निलेश उत्तम पाधीर यांना. हॅलो हॅलो. जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने कार्याने आणि कर्तृत्वाने राज्य केले असे युग पुरुष बोधिसत्व भारतरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना करून आज या ठिकाणी थोडंसं समालोचन करतोय. बॅट्समॅन जायचंय. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज. आमदार चषक 2024 मध्ये जमलेले सर्व क्रीडा प्रेक्षक रसिकांचं या स्पर्धेच्या दरम्यान सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यूट्यूब लाईव्ह पाहता तुम्ही. ही KTC लाईव्हची पूर्ण टीम त्यांचं देखील मनापासून आभार मानावं लागेल. जेवढे आभार मानावं तेवढं कमीच, कारण त्यांची क्लॅरिटी जबरदस्त आहे. आणि सबस्क्राईब नक्कीच करा त्यांच्या चॅनलला, म्हणजे जेवढे सबस्क्रायबर वाढणार तेवढे नक्कीच आमचे अजिंक्य पवार देखील पुढे जात राहतील. 12 बॉल 27 धावसंख्येची गरज असताना 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. गंगा आणि त्याच्या समेत प्रदीपला पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सचिनला आपण पाहतोय. नक्कीच मला अपडेट देतात दिनेश. पहिल्या दिवसामध्ये विचार केला तर याच गोलंदाजाने निर्धाव षटक हाताळलं होतं. तोच गोलंदाज सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर तुम्ही पाहू शकाल. समोर फलंदाज क्रिस गेलची आठवण करून देणारा बॅटिंग स्टान्सवर फलंदाज तुम्ही पाहू शकाल गंगा. ह्यावेळेस पहिलाच बॉल आणि डॉट बॉलची सांगता. फार चांगली गोलंदाजी आपण पाहतो. इथून कमबॅकिंग गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज तुम्ही जर विचार केला तर नक्कीच गंगाला पाहतात. ज्या गंगाने मागच्या सामन्यामध्ये चाफेवाडी संघाच्या विरोधात अफलातून बॅटिंग करत असताना सामना 1 हाती जिंकवला होता, परंतु इथे कमबॅक करावं लागेल. 26 धावसंख्येची गरज असताना 27 आणि इथे येते वाडिश लॉंगअप मधून चेंडू सीमा रेखा पार. फलंदाज गंगाच्या बॅट मधून येतोय हा षटकार. डीजे वाला थोडासा उठला तर बरं होईल. नक्कीच आपण पाहतोय गंगाच्या बॅट मधनं वाडिश लॉंगअप मधून येतोय षटकार. तर नेक्स्ट बॉल असेल. सचिन गोलंदाजी ट्रॅकवर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहावं लागेल. इथे गंगाच्या बॅट मधनं आला वारा गेला वारा उडून गेला भरारा. संपला नाही संपणारा नाही तो मात्र फलंदाज गंगाच्या बॅटचा दरारा. इथे येतोय षटकार. धन्यवाद डीजे. तर नक्कीच 2 बॉल मध्ये 2 षटकार आले. तिसरा षटकार मारला तर आदरणीय मालू दादा शेळके यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. इथे घडलंय काय, मैदानाच्या आतमध्ये एक गोल्डन डकची शिकार ठरली जाते. फलंदाज बाद गंगा बॅक टू द डगआउट. डीजे ठोक.
इथे विकेट नक्कीच पाहायला मिळाली गंगाची. जोपर्यंत गंगा मैदानाच्या आतमध्ये होता तोपर्यंत सामना खऱ्या अर्थाने एक हाती जिंकवण्याची ताकद गंगाकडे पाहायला मिळाली होती. परंतु नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल जगदीशला. स्ट्राईक एंडवर जगदीश तर नॉन स्ट्राईक एंडवर प्रदीपला पाहतोय. यावेळेस सचिन गोलंदाजी ट्रॅकवर. बॉल हवेत असेल, क्षेत्ररक्षक बॉलला जज करणार तोपर्यंत नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि खऱ्या अर्थाने पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. या 2 धावा खऱ्या अर्थाने खूप काही सारं सांगून जाईल या मॅचच्या दरम्यान. या 2 धावेने 10 फलक बदारेल जाऊन पोहोचल टीमची टोटल अर्थात 1 विकेटच्या मोबदल्यात 14 धावा. 14 लॉट्स ऑफ 1 विकेट. 14 धावा 10 फलकावर लागले गेले. षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक असेल म्हणजेच शेवटचा चेंडू प्रगती पथावर असताना या बॉलवर एक बिग हिट पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. फुल टॉच पद्धतीचा बॉल आणि त्यावर चढवला प्रहार. चेंडूला पाठवलाय डीप मिड विकेटला. आउट ऑफ द पार्क. षटकार. डीजे ठोक. मोबदल्यात म्हणजेच 7 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज. इथे निर्धाव बॉलची सांगता म्हणजे डॉट डिलिव्हरी. फार चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. सचिनच्या विरोधात जेव्हा हल्ला चढवला होता तेव्हा मी तर म्हणेन 21 धावा खर्च केल्या 6 बॉलमध्ये आणि येणारे 6 बॉल आणि 6 धावसंख्येची गरज असताना कशा प्रकारे हा सामना डिफेंड केला जाईल हे देखील पाहावं लागेल. या अगोदर एक मॅच झाली होती लोबेवाडी बनाम आनंदवाडी ज्यावेळी 6 बॉलमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना जो टाकलेला षटक शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना मात्र पाहिला. एका बॉल आणि 1 धावसंख्येची गरज असताना शेवटच्या मोमेंटला लोबेवाडी संघ हा विजय झाला होता. ती बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळेल का हे देखील पाहावं लागेल. 6 बॉल 6 धावसंख्येची गरज. तळपेवाडी की या ठिकाणी शिलारवाडी आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवर कव्हर ड्राईव्हचा लाजवाब देखना फटका. चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. त्या ठिकाणी अडवलं जाईल. नक्कीच पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने 10 फलक जाऊन पोहोचेल. 23 लॉट्स ऑफ 1 विकेट. 23 धावा 10 फलकावर जोडल्या जातील. यावेळेस मात्र स्ट्राईक एंडवर फलंदाज प्रदीपला आपण पाहतोय. नक्कीच वाईट बॉल एका अवंतर चेंडू 10 फलकावर जोडला जाईल म्हणजे एक एक्स्ट्रा स्वरूपाची धाव 10 फलकावर घेतली जाईल. नक्कीच 24 धावा 10 फलकावर लागले गेलेत. इथून विचार करावा लागेल गोलंदाजी करत असताना येणारे 5 बॉल 3 धावसंख्येची गरज आहे. इतिहास घडवावे लागेल तशी कामगिरी करावी लागेल. प्रत्येक बॉल डॉट खेळावे लागतील. इथं घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहता पाहता 1 धाव कंप्लीट. लेग बायच्या स्वरूपात खऱ्या अर्थाने ही धाव कंप्लीट केली. या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने मुख्य आयोजक सन्माननीय भगवान भगत साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. लाईव्ह स्पर्धा नक्कीच आमदार चषक 2024 मध्ये तमाम क्रीडा प्रेक्षक रसिकांचं आणि पाहुण्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करतोय. यावेळेस फुल बॉल आणि त्यावर चढवलेला हा प्रहार. चेंडू पाठवलाय. विजयाचा शंखनाद करणारा हा फटका. तळपेवाडी संघ विजय होतोय आणि हरलेल्या संघाचं देखील तितकंच कौतुक करेल. तर दोन्ही संघाला मात्र बेस्ट ऑफ लक देईल नेक्स्ट सामन्यासाठी. आणि यापुढील होणारी मॅच मेचकरवाडी आणि त्याला फाईट करेल